महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान ने शरद पवार की प्रधानमंत्री से मुलाकात पर कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस या शरद पवार के स्तर पर क्या राजनीतिक घटनाक्रम चल रहा है, इसका एजेंडा उन्हें ही पता है। उन्होंने कहा कि इंडिया गठबंधन मजबूत है और भाजपा को हराने के लिए विपक्षी दलों का एकजुट रहना जरूरी है। चौहान ने दावा किया कि सत्ता पक्ष के कुछ मित्रों के अनुसार उद्धव ठाकरे की पार्टी की तरह राष्ट्रवादी में भी फूट की चर्चा है। उन्होंने चुनाव आयोग की प्रक्रिया पर सवाल उठाते हुए कहा कि उनके क्षेत्र में 48,000 नाम हटाए गए और कई मतदाताओं के नाम अलग अलग क्षेत्र में दर्ज थे। इथेनॉल को लेकर उन्होंने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी से जनता से माफी मांगने की मांग की। झारखंड छात्र आंदोलन पर उन्होंने पेपर लीक को माफिया राज बताया है। असं आहे की त्यांना आता बोलता येत नाही, त्यांना वेळ मिळत नाही बोलायला, तर 8:30 झाले म्हणजे त्यांना किती वेळ मिळेल? हे त्यांना संसदेचं महत्वच कमी करून टाकायचं. थोडक्यात आता फार मी तात्विक काही बोलत नाही, पण अमेरिकन घटनेमध्ये आणि आपल्या घटनेमध्ये काय फरक आहे? सर्वात महत्वाचं अमेरिकन घटना होताना प्रिन्सिपल केलं झालं की पॉवर 3 जे स्तंभ आहेत आपले, न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधिमंडळ, या तिघांचं बॅलन्स राहिलं पाहिजे, एकमेकाचं वर्चस्व पाहिजे. अमेरिकेमध्ये पार्लमेंटचं, संसदेचं, त्याच्या काँग्रेसचं वर्चस्व आहे राष्ट्रपतीपेक्षा. आपल्याकडं आपली संसद ही मिकी माऊस संसद आहे, काही झिरो अधिकार आहे. आणि विशेषतः जेव्हा पक्षांतर बंदी कायदा झाला, त्यामुळं ज्या दिवशी आपण पंतप्रधानांची निवड करतो त्या दिवशी संसद आपली हाराकिरी करते, आत्महत्या करते, काही अधिकार राहत नाही. विधेयकावर बोलता येत नाही, बजेट मांडता येत नाही. अमेरिकेतलं बजेट संसद मांडते, प्राईम मिनिस्टर मांडत नाही. एक विधेयकाला तुम्हाला बदल करता येत नाही. जो तुमचा पक्षाचा चीफ मुख्य प्रतोद असेल तो सांगा त्याला हात वर करावा लागतो, आणि त्याने हेच करायचंय. 8:30 लोक आले की कोणाला किती वेळ मिळेल बोलायला? आणि आता बाळूमामांनी तक्रार केली तर 8:30 आता तुम्ही मत द्या त्यांना, का 8:30 सरकार हटकावच असतो. काँग्रेस आणि ठाकरे पुढच्या निवडणुकीची जी आखणी करतायत आता किंवा डोळ्यासमोर, त्यात तुम्ही पवार गट कन्सिडर करताय की पवार गट सोडून प्लॅनिंग करताय? पण जोपर्यंत पवार गट सोडून जात नाही तोवर ते आमचे सहकारी. महाविकास आघाडीचे महत्वाचे घटक आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही असे कधीच करणार नाही की असं होईल तसं होईल, ते तुम्ही करायचं का अटकली करायचं, आम्ही नाही करणार. पण त्या दिवशी जे घडेल त्या दिवशी पुढची रणनीती आम्ही आखू. पण शरद पवारांचे खासदार जेव्हा भेटून निघाले त्यावेळेस अमोल कोल्हे असं म्हणतात की आम्ही शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात बोलतो. इतर खासदार असं म्हणतात की आम्ही अण्णाभाऊ साठे असो किंवा तुकडोजी महाराज असो यांच्या भारतरत्नाची मागणी केली. त्यांच्याच खासदारांमध्ये कुठेतरी मतमतांतर दिसत आहे भेटीचं कारण सांगण्याच्या बाबत. याकडे तुम्ही कसं बघता? खासदारांनी असे प्रश्न घेऊन भेटण्यामध्ये काही गैर नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न असो, अण्णाभाऊ भारतरत्न असो, त्यात काही गैर नाही, अजिबात म्हणत नाही. ते मुद्दे मांडले असतील तर त्याचं स्वागत आहे, पण त्याच्यापेक्षा आणखी त्याला काही राजकीय संदर्भ होता का नाही ते सांगता येत नाही. इथेनॉलवरून ज्या पद्धतीनं वाद निर्माण केला जातो, E20 पेट्रोल, इथेनॉलवरून वाद. इंजिनियर तुम्ही पण इंजिनियर आहेत आणि साखर बेल्ट मध्ये तुम्ही आहे. साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर सर्वपक्षीय साखर कारखाने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये इथेनॉल प्रोड्यूस करतात. आता हे सगळं काँग्रेसने, राहुल गांधींचा एक ट्विट आलाय, एक व्हिडिओ आलाय. इथेनॉलवर तुमचं वैयक्तिक मत काय इंजिनियर म्हणून? हे बघ, मी प्रामाणिक सांगतो की मी त्याचा फार डिटेल अभ्यास केला नाही. मी इंजिनियर आहे आणि सायन्सचा विद्यार्थी आहे, त्यामुळं मला बोलता येईल खरं आहे. मी प्रामाणिकपणे पूर्ण अभ्यास इंजिनवरचा काय परिणाम होतो होत नाही, पण सकृतदर्शनी एम्पिरिकल एव्हिडन्स जो मिळतो तो इंजिन खराब होण्यामध्ये त्यामध्ये परिणाम होतो आणि मायलेज कमी होते तर सरकारने कबूल केले. सरकारचं म्हणणं काय आहे की आपल्याकडं पेट्रोलियम इंधन मिळत नाही, आपल्याला आयात करावं लागतं, म्हणून आपल्याला पर्यायी इंधन शोधलं पाहिजे. त्यात काही गैर नाही. पण तुम्ही जर लोकांची फसवणूक करणार असला, आज तुमचे मंत्री महोदय इथले सांगतात की 15 रुपयाला तुम्हाला इथेनॉल मिळेल. माफी नाही का मागायला कोण लोकांची? तुम्ही लोकांना फसवलं, इतकं स्वस्त मिळेल, इतकं सगळं स्वस्त तुम्ही घ्या म्हणून लोकांना सांगितलं. आता तुम्ही फेस करायला तयार नाही. माझा विषय नाही, तुम्ही पेट्रोलियम मंत्र्यांना विचार. हे काही बोलणं झालं सरकारच्या मंत्र्याचं? हे आंदोलन मोठं होणार आहे की थांबणार नाही. दोन्ही पर्याय द्यायला पाहिजे होतं असं वाटतं. नाही, बघा, लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे किंवा मायलेज कमी होईल, इंजिनवर परिणाम होईल. ब्राझीलमध्ये 100% वापरतात, पण ते पहिल्यापासून ॲबिनिशो डिझाईनचं नवीन डिझाईन त्यांनी केली. असं एक्झिस्टिंग गाड्याला तुम्ही वापरा म्हणून सस्ती केलेली. सगळ्यांना तुम्ही त्याचा दम देता प्रत्येकाला, तुम्ही काय बोलू नका त्याच्याबद्दल बोलू कारखान्यांना. असं नाही चालत. तुम्हाला मोठा बदल करायचा असेल तर तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन केला पाहिजे आणि फसवणूक न केली. गडकरीजी म्हटले ना काही की नाही 15 रुपयाला इथेनॉल मिळेल, तुम्ही ऐकले, आम्ही ऐकले. लोकांची माफी नाही मागितली पाहिजे. ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात तुम्ही जे विधान केलं होतं
तुम्ही त्याच्यावर अजूनही कायम आहात का? तुम्ही असं म्हणाला होता की ऑन द व्हेरी फर्स्ट डे वी वर डिफिटेड अवर एअरफोर्स वॉज ग्राउंडेड, असं जे तुम्ही म्हणाला होता. तुम्ही त्या विधानावर अजूनही कायम आहात? आणि दुसरं मला असं विचारायचं ऍब्सोल्युटली. पण काय आहे, तिथे डिटेल चर्चा केल्याशिवाय एकदम आमच्यावर देशद्रोही नसेल ते सगळे आरोप बीजेपीकडून सुरू झाले. वस्तुस्थिती काय आहे, आता त्यात फार वेळ आपला घेत नाही मी, पण 7 तारखेला जे घडलं त्याची अनेक कारण आहेत आणि म्हणून त्याकरता आम्ही इन्क्वायरी करायची मागणी करतो. तुम्ही पहलगामची इन्क्वायरी करा आणि ऑपरेशन सिंधूची इन्क्वायरी करा. समथिंग हॅज गॉन रॉंग. चायना आणि पाकिस्तानचे इतके जवळचे संबंध आहेत ते लोक सांगत होते, तुम्ही ऐकलं नाही. चायनाचं रिअल टाइम इंटेलिजन्स पाकिस्तानला मिळत होतं. तर हे युद्ध झालं ते चायना पाकिस्तानची भारतात युद्ध झालं, पाकिस्तानची झालं नाही. आणि टाइम्स हॅड चेंज. आपल्या 12-13 लाख स्टँडिंग आर्मी आहे. एक शिपाई 1 किलोमीटर तरी कुठे गेला का? आपलं सैन्य कुठेही ना असं युद्ध झालं. आजचं युद्ध हे मिसाईलचं युद्ध आहे, टेक्नॉलॉजी युद्ध आहे, सॅटेलाइटचं युद्ध आहे. त्यामध्ये आपण मागे पडलोय. चायनानी जो खर्च केलाय सायन्स टेक्नॉलॉजीवर आपण केलेलं नाही. त्यावर वी आर लॅगिंग बिहाइंड चायना. आणि म्हणजे जेव्हा चायनाने पूर्णपणे पाकिस्तानला मदत केली तेव्हा त्याचे परिणाम काय झाले ती चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी. आज जे आंतरराष्ट्रीय पदावर जे सांगितलं जातं की आपली एवढी वेळ पडली तेवढी, भारत सरकारने का नाही पुढे येऊन सांगत की नाही हे सगळं खोटं आहे म्हणून? स्वतः चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणतात की नाही पडली आमचे काही विमानं, पण आकडा सांगत नाही. राफेलचं नाव घेतलं की मोदींच्या अंगावर काटा येतो. आमची फक्त एवढीच मागणी आहे की खरं काय ते आम्हाला कळलं पाहिजे ना, जे असेल ते असेल. वाजपेयीजींची तारीफ केली पाहिजे. जेव्हा ते आता मला अतुलजी सफेद सागरचे ते सिरीज बद्दल सांगत होते, आता त्याच्यात आली होती. कारगिल युद्धानंतर आपण जिंकलो ऑपरेशन विजय. दुसऱ्या दिवशी वाजपेयींनी इन्क्वायरी रिपोर्ट सुब्रमण्यमच्या अध्यक्षतेखाली इन्क्वायरी आणि त्याचा रिपोर्ट पब्लिश केला. त्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं तुमचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे. वाजपेयीजींनी ते कबूल केलं. म्हणून आज आपली इंटेलिजन्स सर्व्हिसेस त्याच्यापेक्षा चांगलं झालं. आपण आपले दोष सुधारले. तुम्हाला इन्क्वायरी करायची हिंमत आहे तुमची? कोणी पहलगाव मधलं सिक्युरिटी कोणी कमी केली? कशा करता केली? दाखवायला की पाकिस्तानमध्ये सह आलबेल आहे. पीपल आर आस्किंग क्वेश्चन, तुम्ही उत्तर देत नाही. Are you trying to suggest that the center was complicit in Pahalgam? No, I won't say that. That's not correct. I think they made mistakes. The security warnings were ignored. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं गेल्या अनेक दिवसांपासून. आता विद्यार्थी कुठेतरी विधानसभेवर धडकले. दिल्लीमध्ये जे घडलं की विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्या ठिकाणी वॉटर कॅननचा वापर झाला, सेम या गोष्टीची पुनरावृत्ती कुठेतरी झारखंडमध्ये होताना दिसत आहे. तुलनेत दिल्लीच्या आंदोलनावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी जी भूमिका घेतली ती तुलनेत झारखंडमध्ये घेताना दिसत नाही. तुम्ही कसं बघताय? नाही, मी बघा, मी स्वतः प्रामाणिकपणे सांगतोय की झारखंडच्या आंदोलनाची मी फार माहिती घेतली नाही. एकच सांगतोय की विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे, हे आपण पाहिलं. क्रेडिट कोणी घ्यायचं, काय घ्यायचं? पहिल्यांदा 12 वर्षामध्ये मोदी सरकारच्या एका मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलाय, तो द्यायला लावलाय विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये. काँग्रेसने आपली भूमिका केली. काँग्रेस राजकीय फायदा घेण्याकरता 20 तारखेला कुठं होती हे आपण पाहिलं. आम्ही कधी आलो जेव्हा विद्यार्थ्यांच्यावर लाठीमार झाला तेव्हा राहुलजींनी संसदेमध्ये तो प्रश्न मांडला. तो वाजिब प्रश्न होता. तुम्ही बुलेट पॅलेट गन्स वापरल्या, तुम्ही काय काय वापरलं, ते आमचं आंदोलन आहे. आता काय झालंय की ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये ही व्यवस्था सडलेली आहे. शिक्षण व्यवस्था असो किंवा परीक्षा व्यवस्था, प्रत्येक पेपर लीक होतो. 100% पेपर लीक होतो. कारण त्यामध्ये काय कारण आहे की रिस्क टू रिवॉर्ड रेशिओ इतका प्रचंड आहे. काही रिस्क नाही तुम्हाला, बहुतेक सापडत नाही. काय होतं की सिस्टम आहे, कोणी पेपर सेटर असतात, कोणी ट्रान्सलेटर असतात, कोणी पेपर ट्रान्सलेट करतात, कोणी छापतात, कुठेतरी यंत्रणा लीक होते. लीक झाले की ते कोचिंग सेंटरना 1.5-2 कोटीला ते पेपर विकतात, ते 5-5 लाखाला पुढे विकतात. यातलं कोणीच काय बोललं नाही तर पेपर लीक झालं कळतच नाही. एखादा पब्लिक स्पिरिटेड माणूस येतो, म्हणतो की नाही आम्हाला पेपर मिळालेले चुकीचं घडतंय, म्हणून तो पोलिसांना सांगतो की मला 2 दिवस आधी पेपर मिळाला, तेव्हा तुम्ही म्हणताय पेपर लीक झाला. पेपर लीक रोज होत आहेत. कारण हा इतका प्रचंड मोठा बिझनेस आहे, इतका प्रचंड मोठा माफी आहे आणि हा राजकीय आश्रयाने चाललेला आहे 100%. आणि तुम्ही त्यामुळे हा कायदा करून काहीच उपयोग होणार. 2024ला कायदा नव्हता, मग 2024ला जेव्हा पेपर लीक झाला त्या माणसाला तुम्ही आज युद्ध सोडून दिलं, त्याला शिक्षा झाली नाही.
कायद्यामध्ये किती शिक्षा झाली त्याचा महत्व नाही, ती शिक्षा होते का नाही याला महत्व, ते होत नाही. कारण शेवटी प्रॉसिक्यूट करून करतात. एखादा समजा चुकून सापडला की 1-1 कोटी रुपये घेणारे वकील तिथे उभा राहतात त्या बाजूने. आमचे कोण असतात लाख रुपये घेणारा सरकारी प्रॉसिक्युटर, तो कोणा ऐकतो? सरकारचा. पुरावा जर कोर्टासमोर ठेवला तर कोर्ट काय निर्णय देणार? सर पण राजीनामा घेऊन प्रॉब्लेमचं उत्तर मिळेल. सर आज दिल्लीमध्ये शरद पवार गटाचे सगळे खासदार जे आहे इन्क्लुडिंग सुप्रिया सुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. गेल्या काही दिवसांमध्ये घडामोडी त्यांची वाटचाल कुठेतरी एनडीए कडे जाताना दिसतंय. तुम्ही कसं बघताय सगळे? हे पहा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडामोडी चालल्यात किंवा शरद पवार गटामध्ये काय चालत त्याच्यावर मी बोलणं काही उचित ठरणार नाही. ते तुम्ही सांगताय, मीडियातून ज्या बातम्या येतात त्यात आम्ही ऐकतो. आम्हाला कोणी काही सांगितलेलं नाही की कशा करता भेटणार आहेत, अजेंडा काय आहे. मागच्या वेळेला ते भेटले होते, मला सगळ्यांना सांगितलं की त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते बोलले, ते म्हटले होते एकदा दोघं जाऊन गेले होते. त्यानंतर पुन्हा ते म्हटले की नाही मी ते जनजीच्या आंदोलनाबद्दल बोललो वगैरे. ते काय म्हणतात काय मला माहिती नाही. काय अजेंडा आहे तर त्यांना माहिती असेल, मला त्यावर काही टिप्पणी करणं योग्य वाटत नाही. पण इंडिया आघाडी जी आहे ती अजूनही आहे का असं आपल्याला वाटतं? इंडिया आघाडीतला इंडिया आघाडी नाही. इंडिया ऑफकोर्स. इंडिया आघाडी अगदी भक्कम आहे. शेवटी प्रत्येकाला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी आपली मतं एकत्र केली पाहिजेत आणि आमच्या मताचं विभाजन झाल्यामुळं भाजपला यश मिळतं नाही. आणि ते आम्ही टाळलं पाहिजे. कित्येक वेळेला आम्हाला त्याला यश येत नाही टाळण्यामध्ये. पण आमचा प्रयत्न, आमच्या नेत्यांचा प्रयत्न आहे की इंडिया आघाडी म्हणजे एकंदरीत उद्देशाचा आहे की भाजपच्या विरोधामध्ये जे जनतेमध्ये जो रोष निर्माण झालेला आहे पहिल्यापासून आहे, त्याला एकत्रित करण्याकरता सर्व विरोधी पक्षांनी आपल्या मताचं विभाजन टाळलं पाहिजे. हे त्याचं मूळ सूत्र आहे. आताचं जे एकूण म्हणजे अनेक घटना त्याला कारणीभूत आहे. सीएम आणि जयंत पाटलांचा एकत्र प्रवास, त्यापूर्वी जयंत पाटील सीएमला जाऊन भेटले, नंतर मोदीजींना सुप्रियाताई आणि शरद पवार जाऊन भेटणे, आता सगळे खासदार घेऊन जाऊन भेटणे. ही एकूणच हे काही योगायोग नाही, तर काहीतरी स्क्रिप्टेड आहे, त्या दिशेने हे पावलं चाललेलं आहे. तुम्ही इतक्या दिवसाचा राजकीय अनुभव आहे, तुम्हाला काय होतंय असं वाटतंय राजकारणात? अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा त्याच्या मागे काहीतरी वेगळा संदर्भ असतो, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती. पण आता एक्झॅक्टली कोणाचं काय चाललेलं आहे, कोण कोणाला कशा करता भेटतंय, सकृतदर्शनी ते सांगतात, काहीतरी कारण सांगतात. पण तू कशा करता भेटतंय हे आपल्याला सर्व माहिती आहे की जेव्हा अशा भेटीगाठी होतात आणि ज्या भेटीगाठी उघड होतात त्या वेगळ्या आहेत, त्या गुप्त होतात त्या आपल्याला कोणालाच कळत नाही, त्याही होतात. त्यामुळे कुठेतरी काहीतरी अस्वस्थता आहे. मी मागेही बोललो होतो इथं. आणि ते काय आहे की राष्ट्रवादीच्या पुढे मला सांगितलं असं नाही, मला आमचे जे सत्ता पक्षातले जे काही मित्रमंडळी जुने आहेत ते सांगतात की आम्ही हा पक्ष फोडणार. आम्ही उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला तसं आम्ही राष्ट्रवादी पण फोडणार असे हे लोक सांगतात. तर होतील का नाही मला माहित नाही. पण आता बोलताना म्हणजे जसं उघड भेटी होत आहे तशा गुप्त पण भेटी होतात असं वाटतं झाल्या होतो मला माहिती आहे, मला माहिती आहे. पण ते राजकारणात होतात ना, तर शेवटी काय सगळ्याच उघड भेटी होतात असं नाही. मी मुख्यमंत्री असताना आमची बऱ्याच गुप्त भेटी व्हायच्या, मला माहिती होतं. एसआयआर प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये तुमच्या पक्षाच्या वतीने, इतर पक्षांच्या वतीनं, ममता बॅनर्जीचा पक्ष असेल किंवा इतर, मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवला जातोय आणि महाराष्ट्रातही एसआयआर विदर्भातील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर हे एसआयआरचं प्रकरण आहे, त्या संदर्भात पुढं कसं तुमचं म्हणणं जे आहे ते पुढं कसं नेणार? कसं नेणार हे म्हणजे सृष्टी ठरवतील पुढं आंदोलन कसं न्यायचं. मला विषय फार गंभीर आहे आणि हा 2 प्रकारचा विषय. पहिला प्रकार असा आहे की काही राज्यामध्ये मायनॉरिटी वोटर्स आहेत जे हमखासपणे बीजेपीला विरोध करतात, त्यांची नावं गाळायचा प्रयत्न झाला. जे बाहेरचे लोक आलेले आहेत आसाममध्ये किंवा त्यांच्याबद्दल शंका आहे की कुठल्या नागरिकत्व काय, अशा गोष्टी आहेत. आणि त्यातून मग एका दृष्टीनं भाजपच्या विरोधातलं मतदान कमी करायचा प्रयत्न हा होतोय. त्याबद्दल वोट चोरी आंदोलन राहुल गांधींनी केलं, आपण सर्वांनी पाहिलं. पण माझा अनुभव वेगळा आहे माझ्या मतदारसंघातला. त्याच्याबद्दल मी प्रेस घेऊन कराडला मी सांगितलं होतं सगळ्यांना, पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. आणि ते घडलेलं आहे ते प्रफुल्लच्या मतदारसंघात घडलेलं आहे. त्यांनी कदाचित माझ्या एवढं काम केलं नाही असं दिसतंय मला. माझ्या मतदारसंघामध्ये 3,15,000 वोटर होते.
2024च्या विधानसभेच्या आधी मी तक्रारी केल्या की इथली बरीच लोक डुप्लिकेट नाव आहेत, ट्रिप्लिकेट. आम्ही लेखी पत्र दिली, त्यावर काही केलं नाही सरकारने. आत्ता जेव्हा आम्ही याचिका दाखल केल्या, मला पवार साहेब आणि उद्धवजींनी सांगितलं की सगळ्या पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल करायची. माझा त्याला विरोध होता, पण आदेश आल्यावर मी पण केली. माझी याचिका हायकोर्टात पेंडिंग आहे. काल ते SIR झाल्यामुळे मी माझ्या मतदारसंघापुरतं मी जिल्हाधिकारी पत्र दिले. एक पत्र तुम्हाला व्हॉट्सअपवर मी टाकतो तुमच्या माहितीकरता. माझ्या मतदारसंघामध्ये एकट्या 21,000 लोकांची नावं 48,000 ठिकाणी नोंदली गेली. एकाची 17,000 लोकांची नावं 2 ठिकाणी आहेत माझ्या मतदारसंघात. काहींची 3, काहींची 4, काहींची 5. एका माणसाचं नाव 15 ठिकाणी आहे. स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव तिन्ही एकत्र मॅच होणार आहे. सगळं कम्प्युटरने मी सगळं काढलंय. माझ्या शेजारचे 5 मतदारसंघ आहेत भौगोलिक दृष्ट्या सल्ला. जयंत पाटलांचा वाळवा, बाळासाहेब पाटील सहकार मंत्र्यांचा कराड उत्तर, शंभूराज देसाईंचा पाटण, विश्वजित कदमांचा कडेगाव आणि शेराळा. 5 मतदारसंघातले, प्रत्येक मतदारसंघातले 7-7, 8-8 मतं काँग्रेस. सगळी यादी छापून कलेक्टरात दिली. एकूण 56,000 डुप्लिकेट मतं माझ्या मतदारसंघात. मला माहिती आहे की त्यातल्या बहुतेक सगळ्यांनी डुप्लिकेट मतदान केलं. हाताची शाही नेल पॉलिश रिमूव्हरनी काढून टाकायची आणि 3-3, 4-4दा करायचं. माझा मतदारसंघ अतिशय कॉम्पॅक्ट आहे. तासाभरात आपण संबंध मतदारसंघ फिरू शकतो. एका गावातून दुसऱ्या गावात जायला 5 मिनिटं लागतात. आणि सगळ्या शेजारच्या मतदारसंघांची डुप्लिकेट नावं ती केली. आम्ही सांगितलं होतं तरी यांनी काढले नाही. आत्ता SIR प्रक्रिया झाल्यावर माझ्या कलेक्टरनी 48 मतं कमी केलीत माझ्या मतदारसंघात. 2 प्रकार आहेत. एक जे आमचे मतदार आहेत त्यांना कमी केलं उत्तरेमध्ये वगैरे, आणि आमच्याकडे, आणि हे इथेही घडलेलं नागपूरमध्ये बरीचशी डुप्लिकेट नावं. आपल्याला आठवत असेल की अमित शहाजी भारताचे गृहमंत्री इथं आले होते तुमच्याकडे. अनेक अंतर्गत बैठक झाली निवडणुकीच्या पूर्वी. त्याचा रिपोर्ट बाहेर सगळा आला. माझ्याकडे त्याची रिपोर्टची कॉपी आहे. काय म्हटलं अमित शहा भाजपच्या कार्यकर्त्यांनी की 10% मतं वाढवा. 10% वाढत नाहीत, 5 वर्षात 3-4% फक्त मतं वाढतात. आणि हे आदेश गेले की कोणीही डुप्लिकेट मतदान करायला तर त्याचं मागचं पुढचं विचारू नका. कायदा आपला असा आहे की प्रत्येक नागरिकाला कुठेही मतदान करायचा अधिकार देशात. पण तुम्ही 2 ठिकाणी नाही करू शकत. मूळचं नाव असेल ते काढलं पाहिजे. तुम्ही काढलं का? ते निवडणूक अधिकारी जबाबदारी ते केलं का नाही केलं? आता डिडुप्लिकेशन आम्ही करू शकतो, तर निवडणूक आयोगाला करता येत नाही ते. म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये 48,000 नावं कमी केली माझ्या सांगण्यावर. पण माझ्या निवडणुकीमध्ये 56,000 मताचा फरक पडला ना. ह्या फार गंभीर बाब आहे. आणि आज आपल्याकडे सगळं सॉफ्टवेअर सगळं आहे. संबंध देशातलं डिडुप्लिकेशन करता येईल. आधार नंबर वापरायला पाहिजे. कोणी 2 नावं नसतील तिथं. आणि ही शाही वगैरे सगळं बोगस आहे सगळे. पण हे निवडणूक आयोगाची चयन प्रक्रिया कशी आहे? तुम्ही कुठल्या माणसाला निवडणूक आयुक्त नेमताय? आमच्या वेळेला जरी कायदा नसला तरी आम्ही कोणाला नेमत होतो? सेशन सारख्या माणसाला नेमत होतो. आणि हे आता काय करतात? गंभीर आरोप आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेत 5 महिन्यामध्ये एवढा फरक पडतो.